2024च्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आम्ही प्रेक्षकांना डिफेन्स फंडमध्ये SIP चालू करा किंवा गुंतवणूक करा असा सल्ला दिला होता. तर कुठेतरी जे जगात युद्ध होतंय किंवा तशी परिस्थिती निर्माण होतीये, त्या हेतूनेच आम्ही तो फंड रिकमेंड केला होता. आता जर तुम्ही बघितलं तर आता सगळीकडे बातम्यांमध्ये भारत पाकिस्तान युद्ध होईल किंवा तशी परिस्थिती निर्माण होईल असं दिसतंय. युद्ध होऊ नये असं मला वाटतं. खरं तर त्याच्यामध्ये दोन्ही देशांचं नुकसान होतं, पण तो आपला विषय नाही. आपला विषय काय, आपण गुंतवणूकदार आहोत. तर जे जे होईल, जे आपल्या हातात नाही आहे ते होणारच आहे शेवटी. तर त्यातून मग शेवटी गुंतवणूकदार म्हणून आपण कसा फायदा करून घेऊ शकतो हेच आपल्या हातात राहतं. तर एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर अनेक देश एकमेकांशी भांडतात आणि जरी युद्ध नाही झालं तरी पण प्रत्येक गव्हर्नमेंट लेवलला एक डिसिजन असा घेतला जातो की डिफेन्सवर खर्च करा. डिफेन्स साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते, कारण का प्रत्येकाला तयारीत राहायचं असतं आणि त्याचा फायदा डिफेन्स कंपन्यांना होतो. जे आत्तापर्यंत डिफेन्स साहित्य आपण इतके वर्ष इम्पोर्ट करत होतो ते आता भारतातच बनतं आहे. ऑलरेडी मागच्या 2-3 वर्षापासून हा ट्रेंड आहे आणि जसं जसं हे युद्धाचं प्रमाण वाढत जाईल, त्याची भीती वाढत जाईल, तशी तशी जगातल्या अनेक देशांचे सरकारं या डिफेन्स साहित्यावर मोठी गुंतवणूक करतील. पर्यायाने या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्याचा फायदा होईल आणि गुंतवणूकदार म्हणून आपण डिफेन्स फंडच्या माध्यमातून या गोष्टीचा फायदा करून घेऊ शकतो. पुन्हा एकदा युद्ध होऊ नये असंच वाटतंय, पण जर ते होणार असेल आणि त्याचा जर फायदा होणार असेल एखाद्या सेक्टरला, तर मला असं वाटतं की गुंतवणूकदार म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद.